नमस्कार मित्रांनो, शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना थेट बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून या ठिकाणी रोख रक्कम हस्तांतरण योजनेनुसार या ठिकाणी देय होणार आहे आणि त्या रकमेत आता सुधारणा करण्याबाबत नवीन जी.आर. काढण्यात आलेला आहे. अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत दिनांक 20 जून 2024 रोजी. तर या जी.आर.मध्ये कोणती माहिती आहे ते आपण सविस्तररित्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पुढे सुद्धा भेटत राहणार. छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील, त्याचप्रमाणे नागपूर विभागातील, वर्धा जिल्ह्यातील APL केसरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेनुसार देय असलेल्या रकमेत सुधारणा करण्याबाबत हा जी.आर. आहे. तर या जी.आर.मध्ये जी काही सविस्तर माहिती दिलेली आहे ती आपण या ठिकाणी खाली पाहू शकतो. राज्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, धाराशिव, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ व वर्धा अशा 14 जिल्ह्यातील जे शेतकरी म्हणजे आत्महत्याग्रस्त या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या APL केसरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत प्राधान्य कुटुंब लाभार्थ्याप्रमाणे प्रतिमाह प्रति सदस्य 5 किलो अन्नधान्य, 2 रुपये प्रति किलो गहू आणि 3 रुपये प्रति किलो तांदूळ या दराने अन्नधान्याचा लाभ देण्यात येत होता. परंतु आता सदर योजनेकरिता आवश्यक असलेल्या अन्नधान्याची खरेदी केंद्र शासनाच्या नॉन NFSA योजनेअंतर्गत गहू रुपये 22 प्रति किलो, तांदूळ रुपये 23 प्रति किलो या दराने करण्यात येत होते. तथापि आता सदर योजनेअंतर्गत यापुढे गहू व तांदूळ उपलब्ध होणार नसल्याचे भारतीय अन्न महामंडळाने त्यांच्या अनुक्रमे दिनांक 31/5/22 आणि दिनांक 1/9/22 पत्रान्वये कळविले आहे. तर आता ही बाब लक्षात घेता जे शेतकरी योजनेतील लाभार्थ्यांना आता अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटीच्या योजनेअंतर्गत संदर्भाधीन क्रमांक 2 वरील शासन निर्णय लागू करण्यात आली आहे आणि आता त्यानुसार राज्यातील जे छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, धाराशिव, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ व वर्धा अशा 14 जिल्ह्यातील जे शेतकरी आहे आत्मग्रस्त जिल्ह्यातील हे जे शेतकरी आहे त्यांना आता राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या APL केसरी शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना माहे जानेवारी 2023 पासून अन्नधान्याऐवजी आता प्रतिमाह प्रति लाभार्थी 150 रुपये इतक्या रोख रकमेच्या थेट हस्तांतरणाची म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे प्रतिवर्षी किमान आधारभूत किमतीत होणाऱ्या वाढीनुसार केंद्र शासनाने अनुसूचित केलेल्या कॅश ट्रान्सफर व फूड सबसिडी रूल्स 2015 मधील तरतुदीनुसार आता प्रति लाभार्थ्याला सुधारित वाढीव रोख रक्कम थेट हस्तांतरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी आपण खाली पाहू शकतो की शासनाकडून खरीप हंगामात सन 2023 आणि 24 व रब्बी हंगामात सन 2024 आणि 25 साठी किमान आधारभूत दर जाहीर करण्यात आले आहेत आणि याविषयी आपण मागे एक व्हिडिओ बनवला आहे, तो पाहिला नसेल तर तुम्ही तो व्हिडिओ सुद्धा पाहू शकतात. त्या ठिकाणी जे काही आधारभूत किमती आहे पिकांच्या ते त्या ठिकाणी दिलेली आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की आता छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे आणि नागपूर विभागातील वर्धा या शेतकरी आत्मग्रस्त जे काही 14 जिल्हे आहेत त्या जिल्ह्यात दारिद्र्य रेषेखालील म्हणजे APL केसरी शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना थेट रोख रक्कम हस्तांतरण डीबीटीच्या माध्यमातून देण्यात येणार आहे आणि रकमेमध्ये जी वाढ करून सुधारित वाढीव रोख रक्कम आहे आर्थिक वर्ष सन 2024 आणि 25 मध्ये देण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे आपण खाली पाहू शकतो की राज्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जे काही शेतकरी आत्मग्रस्त जे काही 14 जिल्हे आहेत त्याच्यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या APL केसरी शिधापत्रिका धारक शेतकरी लाभार्थ्यांना माहे एप्रिल 2024 पासून प्रतिमाह प्रति लाभार्थी 170 रुपये इतकी रक्कम लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट हस्तांतरित करण्यात या ठिकाणी येणार आहे। त्यासाठी या प्रकारचा हा GR आहे। जर तुम्ही या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर त्याचप्रमाणे अमरावती विभागातील आणि नागपूर विभागातील आणि वर्धा जिल्ह्यातील तुम्ही जर एक शिधापत्रिका धारक शेतकरी असाल तर तुमच्यासाठी अतिशय हा महत्त्वाची माहिती या व्हिडिओमधून देण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जर आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पुढे सुद्धा भेटत राहणार। भेटूया पुढच्या व्हिडिओ, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र, धन्यवाद।